रिक्वेस्ट करतो तुम्ही नंतर म्हणायचं नाही. जर चुकीचं काय झालं त्याला जबाबदार साहेब, जेव्हा जर कंपनी मॅनेजमेंट असेल हे तुमच्यासमोर मी सांगतोय जबाबदारीनं. जोपर्यंत हा टँकरचा जोपर्यंत आपल्याला ओके होत नाही. मी काय म्हणतो पहिलं तर आता सॅम्पल एमपीसी वाले येतात ना 1000 मीटर 200 मीटर तुमच्या हे किती 100 मीटर 500 मीटर किती मीटर मध्ये पुढे आम्ही बसलोय 100 मीटर मध्ये आम्हाला पोलीस पोस्टवर 100 मीटर मध्ये आम्ही पाटोळे साहेबांना विषय बोललेला आहे आणि पाटोळे साहेबांना सांगा जरा आम्ही तो विषय करणार आहे. हा टँकर जो आहे तो आमच्या समोर तुम्हाला जीव नको आहे का? आम्ही तो रिपोर्ट डिक्लेअर आल्याच्या नंतर म्हणून आम्ही एवढे करतोय ना. हा विषय आता इथे स्टॉप करूया. लोकांना तुम्ही मारायला आलाय तिथे तुम्ही फसवणूक करता तुम्ही लोकांची. तुम्ही आंदोलकांना पोच देता का? एक मिनिट तुम्ही एवढे जर क्लिअर आहे, तुम्ही जे पेपर मध्ये क्लिअर आहे, तुम्ही सगळ्या दुसरे आंदोलक तिथे बसलेत. काय तुम्हाला त्रास झाला 59 दिवसामध्ये? तुम्ही साधे पोच पत्रावर देऊ शकत नाही का? घाबरता का? घाबरता तुम्ही पोचवर का घाबरता? का जर तुम्ही जे म्हणताय प्लांट आमचा क्लिअर आहे, आम्ही कायद्याने सगळं करतोय, पोच द्या ना. का देत नाही तुम्ही पोच? तुम्हाला चॅलेंज करणार तुम्ही कंपनीने हवे किती तुम्हाला वाटतंय सोपं सगळं ना. एक मिनिट आमचा एक शेवटचा रवी गोल्डकर बोलतो. हे सॅम्पलिंग करायला मग तुम्ही यायला नको बाहेर. आपला विषय काय झाला होता जेव्हा आपला मोर्चा आला? काय झालं होतं ते आता आमचं ऐकून घ्या. हा बघा 2 मिनिटं आमचं ऐका. एक मिनिट थांबा साहेब. तुम्ही हो तुम्ही आधी ऐकून घ्या. तुम्ही त्या मीटिंगला होता. हात लावतो ते लावायची वेळ आणू नको. हो, ऐका तुम्ही यांचं आधी ऐकून घ्या. हात लावायची वेळ आणू नको. तुम्ही हात लावू नका मला. तुला हात लावायची वेळ आणू नको. तुला मी ते असं हो, थांबा साहेब. हो, एक मिनिट थांबा. एक मिनिट. हो, ते असं मी काय करतो एक मिनिट साहेब, एक मिनिट. हो, साहेब, एक मिनिट. तुम्ही ऐका. थांबा एक मिनिट. दादा ऐका. हो, दादा तुम्ही बोला. ऐकून घ्या. तुम्ही सोन्याची बिस्किट बनवणारी कंपनी टाकलीच नाही, त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर रिस्पेक्ट तुम्ही बोलायचं, आम्ही नाही बोलणार. तुम्ही बोलायचं. तुम्ही त्या मिटिंगला होतात ज्यावेळेस आपला मोर्चा आला तेव्हा मिटिंगला सर्व विषय तिथे झाले ते तुम्हाला सर्व माहिती आहे. काय तुमचे वरिष्ठ बोलले पाटील साहेब की आमचं एकही पाण्यात थेंब बाहेर आम्ही पाठवणार नाही. जे काय असेल ते आम्ही टँकरनी कुठेही पाठवतो तलोजाला आम्ही नेऊन ती 1100 डिग्री असलेला काय की तुम्ही ते हायलाइट करता टेम्परेचरला ते तुमचेच बोल आहेत, तुमच्या वरिष्ठांचे बोल आहेत. तुम्ही इथं होतात त्या मिटिंगला. मग आता हे पाण्याचे टँकर बाहेर कसे काय जातात? त्यावेळी तुमचं जे काय बोलणं यांचं झालं असेल ना, आपलं आत्ता जे टँकर झालं त्याच्यामध्ये पिपासा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं त्या टँकरमध्ये काही नाही. हेच सांग. 2 मिनिटं ऐका. ग्रामपंचायत म्हणून आम्ही आलो होतो त्यावेळेला काय सांगितलं होतं की आमच्या इथून एकही पाण्याचा किंवा केमिकल काही इथून बाहेर जात नाही. बरोबर? पाटोळे सर होते. कुठचाही नाही कुठचाही केमिकल जात नाही म्हटलं होतं की नाही सांगा मला. तुम्हाला ते सांगतील व्यवस्थित. पण माझ्या माहितीनुसार आता जे आपले टँकर झाले ते पिपाचे कुठल्याही प्रकारचे टँकर नाहीये. तुम्ही नाही करून दिला काय व्हिडिओ करायचा व्हिडिओ काय कोणाला पिपाचं कुठल्याही प्रकारचं पाणी आपल्या बाहेर आपण सोडत नाहीये, ते तळोजालाच जाते. हे पाणी कसलं आहे? हे आता कुठलं आहे? ट्रीटेड पाणी आहे. हे पीएच वॉटर म्हणजे पीएच पाणी आहे. मग ते तुम्ही पिऊ शकता? पिणार तुम्ही पाणी? ते पिऊन दाखवा. मी पितो, मी पण पितो तुमच्या बरोबर. तुम्ही पण पिया. मी काय म्हणतो, मी पण पितो, मी पण विषय काय होता? पिपाचं होतं, right? अहो मॅडम नाही पिपाचा नव्हता. पिपाचा विषय नाही आहे. 2 मिनिटं ऐका. पिपाचा प्रश्न नाहीये. आम्हाला सांगितलं गेलंय का इथून आमच्या केमिकल फॅक्टरीमधून एकही पाण्याचा थेंब बाहेर जात नाही. डायरेक्ट तलोजाला जातो, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जातात. हे सांगितलेले पाटोळे साहेबांना इथं बोलवा पाहिजे. तुम्ही होतात नाही, तुम्ही नव्हता. मी होतो नाही आम्ही जेव्हा ग्रामपंचायत म्हणून आलो होतो त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं बरोबर. पाटोळे साहेबांना विचारा पाहिजे तर सांगितलं होतं की नाही? मॅनेजमेंटचे साहेब हे बोल आहे. हे आम्ही तुमचेच मॅनेजमेंट सांगते. तुमच्या मॅनेजमेंटची बोल आहे. तुम्ही मिटिंगला होतात ना त्या? तुम्ही जी बाजूवरून नेताय ना आज मॅडम आमचे लोक 60 दिवस तुमच्या गेटचे आंदोलन करतात. ती काही वेडी म्हणून वेडी आहेत का हो? आज ज्या सोशल मीडियामध्ये पोस्ट देताय एखाद्या कागदाची, हो मॅडम तुम्ही एखाद्या कागदाची आंदोलकांना पोस्ट देत नाही म्हणून काय सांगताय तुम्ही? ते बोलताय
काय नेमकं पकडलं कशामुळे जाताना तुम्ही? लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल जे इथे आलेले आहे लोटे MIDC, आमचा 59वा दिवस आहे धरणे आंदोलनाचा तिथे. ज्यावेळेला आम्हाला दुपारी हा टँकर दिसला इकडे येताना, तो कुठे जातो याचा पाठला, कारण काही टँकर खाली कुठं पण काय करतात. या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही संपूर्ण पाणी तळोजाला देतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करतोय. 1100 काय हे करून प्रक्रिया करून, पण तसं काय तिथे मैत्री नाही. आणि आज आम्ही हे पाणी पकडलेलं आहे की हे पाणी हा 6वा टँकर आहे गपचूप आलेला. आज आम्हाला दिसलं, आम्ही तिथं आंदोलन करताना जातंय कुठं ह्याच्यावर नजर, तेव्हा आम्हाला लगेच CDP पाणी येते. पण CDP ते पाणी आलं तर हे पाणी एक कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दिलेलं आहे काम इथून आणायला. आम्हाला संशय आला की हे कुठल्या, आणि ह्यांची एक पद्धत आहे, अनेक कंपन्या ते खाली करतात पाणी आणि ते डायरेक्ट सोडतात. आज 5 जी पंकजाताई मुंडे आहेत यांनी विधानसभेत सांगितलं आहे की किती पॉईंट 31.37 मेट्रिक टन हे पिपास तयार झालंय, जे 29 देशांनी नाकारलंय. पूर्ण जगाने पिपास करायचं नाही, मानवाला अलीकडे महिलांना. मग ते या सरकारने आपल्या या कोकणातले आमदार खासदार यांनी पैसे घेऊन आणलेलं आहे. आणि कोकणाची वाट देवाने जो निसर्ग आम्हाला देवाने दिलाय तो हे दिलाय. कोकण मला आमदार खासदार निसर्ग नाही दिलाय, हे कोकणाची वाट होतं. आणि हे पाणी हा जो 6वा टँकर आहे, 5 टँकर जे आजपर्यंत गेलेत खाली दाबोलखाडीला, हे चिपळूणमध्ये जे पाणी सोडलं, चिपळूण आणि खेडमध्ये जेवढे लोक पाणी पितील, जेवढी मच्छी पाणी पेल, त्यामुळं लोक मरणार आहेत. हे आज सिद्ध झालं या टँकरनं पकडलं. मग एवढा आमची धूळफेक आमच्या लोट्याच्या जनतेच्या देत आहेत आणि आम्हाला 20 पाजतायत हे लोक. यांना काही वाटत का नाही हे. आणि जोपर्यंत हे 7 तारखेला आमचा मोठा मोर्चा आहे संपूर्ण त्याचा परिसराचा, ही कंपनी बंद करायचं आम्ही उठणार नाही. आम्हाला सगळ्यांना आम्ही जनतेला सांगतो की आम्हाला कोकण वाचायला मदत करा आणि 6 तारखेच्या मोर्चात ही तुम्ही सामील व्हा आणि ही कंपनी आपण बंद करूया व कोकणाला निसर्ग संपन्न ठेवूया. CDP कडून काय उत्तर आलं? CDP ते म्हणतात आम्ही त्यांचं सॅम्पल घेतलं आहे, आता म्हणतात पकडलं याच्यापुढे आम्ही त्यांचे टँकर घेणार. मग आजपर्यंत घेतलेले टँकरचे तुम्ही पाणी सोडलं खाली, ते दाबोलखाडीचं का? आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आणि पंकजा मुंडे झालं एवढं जर पिपास तयार झालं तर हे पाणी पिपासच असू शकतं असं आमचा ठाम बरोबर. हे पिपास लोकांना मारण्यासाठी होई समाज, मच्छीमार, बागायतदार यांची पूर्ण हे करून वाटलं. आणि ते जर आम्ही मच्छी जर पाणी जर पियालो, हे जे 5 टँकर गेले याला जबाबदार कोण? आणि मागच्या वेळी कॅन्सर झाला जबाबदार कोण? ते हे सगळे CDP आणि आणणारे कोकणातले मंत्री आणि आमदार, असं आमच्या जनतेचं मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सकाळी त्याच्यात एक उल्लेख करा, CDPचा उल्लेख आहे ना, तर त्याने काय सांगितलं 4 टँकर आले, त्यातला 1 टँकर त्यांना ऍसिटिक ऍसिड जास्त भेटला, पण 1 टँकर त्यांनी परत पाठवला, असा पण तो उल्लेख हे करा. अरे पण मुळात तुम्हाला पण त्यांचं म्हणणं काय काय येतात तुम्ही काय इथं आलाय? लोटे परशुराम MIDC मधील G60 यावर जी एक कंपनी आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक, त्यांची येलो स्टोन फाईन केमिकल कंपनी आहे, तिचा विवाद आज बरेच दिवस चालू आहे. गेटवर आज 59वा दिवस आहे, धरणे आंदोलनं चालू आहेत. कंपनीच्या इन्फ्लुएन्सबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असता CDP कोणती माहिती देत नाही आहे. त्यामुळे आम्ही हे पाणी कुठे टाकतात याचा पाठलाग करत होतो. आज आम्हाला टँकर गेटवरून 12:49 बाहेर पडलेला आमच्या समोरून दिसला. आम्ही त्या टँकरचा पाठलाग केला. टँकर त्यांनी पहिल्यांदा खेड साईडला नेला, पाठलाग होतोय समजल्यावर, नंतर आणून त्यांनी आता CDPच्या समोर लावलेला आहे. आपला विषय एवढाच आहे की आजपर्यंत तुमचं CDP कनेक्शन झालेलं नाही आहे. तुम्हाला टँकरनी इथं टाकायची परवानगी जर MPCBनी दिली तर त्याची प्रत द्या, ती प्रतही दिली जात नाही. यापूर्वी आम्ही तळोजाला पाठवलेल्या इन्फ्लुएन्सबद्दल RTI केलेली, त्याचं कोणतंही उत्तर दिलं जात नाही. आता जर हे टँकर ह्यांच्या म्हणण्यानुसार नुसतं इन्फ्लुएंट आहे वेस्ट वॉटरचं, पण यामध्ये जर त्यांनी CDPचं पिपाचं जर आपलं CDPला न सोडायचं पिपाचं जर इन्फ्लुएंट मिक्स केलं असेल तर याला संपूर्ण जबाबदार ही यंत्रणा राहील. कारण हेच पाणी उद्या खाडीला जाणार आहे. खाडीतून मासे त्यांच्या माध्यमातून ते खाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास आहे. हवेतून प्रदूषण आहे ते आहेच, पण जे पाणी इथे जिरवलं जात असेल तर ते कोकणातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक आंबा आहे. त्या आंब्याच्या फळातून जर ते बाहेर गेलेल्याचं जर उद्या निष्पन्न झालं तर
इंटरनॅशनल मार्केटला जो इथल्या व्यापाऱ्यांचा आंबा जातोय तोही टोटली बंद होणार आहे. इतकं भयंकर उपासमारीचं आणि लोकांवर जे काय त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे, मासेमारी तर पूर्ण संपलेली आहे. अशा पद्धतीत ह्याचा परिणाम पिपाचा हा खूप दूरवर होणार आहे. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 4 टँकर आलेले आहेत आतापर्यंत, पण ते कोणतीही एंट्री आपल्याला द्यायला तयार नाही आहे. म्हणजे ह्यापूर्वी किती टँकर आलेत हे ते स्पष्टपणे सांगायला तयार नाही आहेत. जर MPCB इकडे अर्ज केला तेही द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ पिपाचं संपूर्ण इन्फ्लुएन्स हे इथं ते जिरवत आहेत हे सिद्ध होत आहे. सांगितलंय मग काय मीडिया समोर काय आणलं काय त्याला सांगा ट्रीटेड वॉटर आणलेलं आणि CDP-ला खाली किती दिवस आणताय? आज पहिल्यांदा आणलं. पहिल्यांदा टँकर आलाय. मग आधीचे 4 टँकर याच नंबरचे आले ते कसे काय? विचारावं बघा, त्यांना माहिती असेल. दुसरे असतील दुसरे असतील. साहेब सर्व खोटेच म्हणजे सरेसर खोटे बोलताय सर्वजण. मंत्री असो, संत्री असो, नाही तर कोण असो. म्हणजे एवढी जनता जर तुमच्या इथे आलेली आहे तुम्ही आतमध्ये खाली करताय की पण पाठवता याला? तर काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आली ना. मनोज पाटीलला फोन केला नाही, मग आता तुम्ही रिपोर्ट मध्ये तुमच्या काय आहे का याच्यामध्ये? परत का पाठवताय साहेब? परत का पाठवताय? नाही, साहेब मी काय म्हणतो, परत का पाठवताय? काय सांगितलं नाही परत परत का पाठवताय साहेब? साहेब, परत का पाठवताय? हे बघा, ग्रामस्थांच्या रोषामुळे मी तो परत पाठवतोय. अच्छा, त्यांचे रिझल्ट आता हे आलेलेच आहेत. आता ते आणि MPCB बघून येतील. नाही मी काय म्हणतो साहेब, जर हे टँकर आलेला आहे 1 मिनिट मग हा तुम्ही return का पाठवताय? Permission आहे ना? आता तर सॅम्पल टेस्ट झाले. आम्हाला सॅम्पल टेस्टचा रिपोर्ट द्या. आम्ही दुसऱ्या लॅबला पण पाठवतोय. सॅम्पल आम्ही ऑलरेडी घेतले. आम्ही सॅम्पल नाही, ते आम्ही घेतलेलं आहे. त्या पिपाच्या पद्धतीत घ्यायचं टेक्निकल त्या पद्धतीत घेतलेलं आहे. तुम्ही तुमचा रिपोर्ट जो काय आलेला आहे ना, साहेब लक्षात घ्या, मी नोकरदार म्हणून आहे. मला ह्याच्यासाठी मला संस्थेचा हा पेपर आहे. लक्षात घ्या, मला त्या अधिकारात कोणाला काय पेपर द्यायचे. हो पण मला याचा अर्थ विचारलं असा पण नाही ना साहेब की इथं काही आणून टाकलं जाईल. की तेवढा साहेब होऊ देणार नाही मी. एवढं मी आता मग काय अडचण आहे द्यायला साहेब? जर मी रिपोर्टचा पेपर देऊ शकत नाही असं कसं काय? आता साहेब तुम्ही रिपोर्ट सकाळी उद्या येताय बोलताय ना. पण लक्ष्मी ऑर्गॅनिकचा पाण्यातला टँकरचा रिपोर्ट द्या आम्हाला. म्हणतात काय लक्ष्मी ऑर्गॅनिक? यांना कनेक्शनच नाही CTP-चा. याला कनेक्शन CTP-चा नाही. बरोबर विचार. हो, या विचार. हो साहेब जरा बघा इकडे. साहेब मी काय म्हणतोय, करेक्शन आहे का? CTP कनेक्शन आहे का? MPCBला MIDC लाईनचं काम चालू आहे. त्यांना तात्पुरती टँकरनी सोडायची परवानगी दिलेली आहे. आणि हा प्रश्न साहेब तुम्ही MPCBला विचारा. म्हणजे त्यांनी परवानगी MPCB-ने दिली दिली आहे. टँकरनी. काय विचारा, टँकरवाले इथे आहेत. ठीक. काय टँकर मधून काय आणतात ते? टँकरमध्ये आणतात काय? त्यांचं वेस्टेज वॉटर आहे बघा. हो, कॉन्ट्रॅक्टर आहे. टँकरमध्ये आणता काय तुम्ही? वेस्टेज वॉटर आहे. हा वेस्टेज वॉटर. वेस्टेज इफ्लुएंट ट्रीटेड वॉटर आहे. ट्रीटेड केलेलं वॉटर आहे. हो साहेब, ट्रीटेड वॉटर आहे. सेम डेटला त्यांचं जर जूनपासून पिपाचं प्रोडक्शन चालू आहे ते त्यांनी तिथं मिक्स केलं तर तुम्ही कशाच्या आधारे सांगताय? तुम्हाला काय कुठे का बघूया? 31 टन पिपास तिथं तयार झालंय असं विधानसभेत कबूल केले गेले. 31 टन 5 पॉईंट 37. मग जर 31.37 आम्ही आतमध्ये घेणार नाही हे आम्हाला उद्या पत्र पाहिजे. मी कंपनीला पण आणि त्याची साहेब तुम्ही जबाबदारी घेतली आम्हाला उद्या देण्याची. पालकमंत्री हो शिंदे साहेब पालकमंत्री आलंच नाही, सांगतो काय. मग ते आम्हाला जरा नंबर ते द्या. मी तुम्हाला सगळं मी देतो. मी फक्त मला कसं आहे बघा, हे इंडस्ट्रीला बोर्ड आहे. मी तसं साहेब तुम्ही ग्रामस्थ हे ऐका ना सगळं आहे साहेब. ना, हे कशासाठी आहे हो? बरोबर जनतेसाठीच आहे ना. मान्य आहे. तुम्ही साहेब स्थानिक पण बोलताय. स्थानिकांनी सहकार्य करा ना. या वर्षाचं प्रदूषण होतं लोक शांत होते, पण आज एक युवावर तर उठले असते ना. तुमचे प्रदूषणचे चेअरमन बोलत आहेत काय त्याच्यावर ते वेगळंच घरातल्या हवेबद्दल हे बोलत आहे. त्यामुळे ही माहिती शक्यतो तुम्ही द्यावी अशी आमची इच्छा आहे. बोर्ड डायरेक्टरला कळवतो. आणि द्यायला तर आम्ही काय 2 मिनिटात देऊ. आता रिपोर्ट आहे, आता ह्या टँकरचा रिपोर्ट आणलेलो. हो तर त्याची आम्हाला एक कॉपी द्या, कारण आम्ही पण सही ना मी रविशेख तुम्हाला बोललो हा, ना. एक कॉपी द्या. त्याच्यावर सही नाही ते उद्या देतो बोलले ते. कारण आम्ही सांगितलं
आरटीआय ऑलरेडी आम्ही 4-4 तास इथून जळोजाला जायचं आहे म्हणून आम्ही रामकीला पण केला. ज्याने पाहिजे होतं परत सर्व विभाग आणि तिकडून आले उत्तर दिले. आता अशा ठिकाणी ज्यांना माहितीच जर लपवली जाते तर थोडी जबाबदारी तुमची पण येते. टँकर आतमध्ये तुमच्याकडे येतात. तुम्हाला आरटीआय लागू होत नाही म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागितलं. दिलं की मी पण त्यांनी कुठं काय आम्हाला दिलं. तुम्ही त्याला आरटीआय टाकला ना साहेब त्याच माहिती मला इन्व्हर्ट लॉक तुम्ही त्यांना दिलं नाही ना ऐका ना चेअरमन साहेबांना पाठवतो. हा ऐका ना काका साहेब माझी पण तुम्ही ठीक आहे, एक मागणीपत्र देऊया जरा. आणि तुम्ही आम्हाला इथे द्या. कुठली कंपनी काय करते तुम्ही काय करा सर्व माहिती आहे. जर आम्ही सीईडीच्या मागे लागलो तर तुम्हाला कुठे जड जातो. त्याच्या ग्रामसभेत सहकार्य करा. आम्ही तुमच्याकडे सर्व माहिती मागतो. आम्हाला फक्त लक्ष्मी ऑर्गॅनिकची माहिती